मित्रप्रेम मंडळातर्फे सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत। आमच्या सजीव देखाव्यांची कलात्मक परंपरा ज्यांनी सुरू केली असे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते कैलासवासी श्रीकांत साळोखे यांच्या स्मृतीला अभिवादन। त्याचप्रमाणे भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन आदरणीय एपीजे अब्दुल कलाम यांना आमच्या मित्रप्रेम मंडळाकडून भावपूर्ण श्रद्धांजली। त्याचप्रमाणे आमच्या मित्रप्रेम मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते राजू वीरकर यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली। आमच्या मंडळाचे हितचिंतक आणि कमर्शियल बँकेच्या संचालिका शकुंतला जाधव यांना भावपूर्ण आदरांजली। दहशतवाद संपूर्ण भारताला ग्रासून टाकणारा एक भयान कॅन्सर अनेक निष्पाप जीवांच्या माथ्यावर मृत्यूची भयान छाया या दहशतवाद्यांच्या रूपानं घोंघावते आहे। दहशतवाद कसा संपवायचा हा दहशतवाद आपल्या इतिहासानं दाखवून देऊनही आपण मात्र कायम मवाळ भूमिकाच घेत राहिलो। जर याकूब मेमन यासारख्या दहशतवाद्याला वेळीच ठेचला असता तर अफजल गुरु कसाब यासारखे नाग जन्मालाच आले नसते। वास्तवातील प्रश्नांना इतिहासातून उत्तर द्यायचं काम आमच्या मित्रप्रेम मंडळानं नेहमीच केलेलं आहे। सजीव देखाव्यांची परंपरा अशीच आबादित ठेवत मित्रप्रेम मंडळ सहर्ष सादर करीत आहे वेडात मराठे, वेडात मराठे, वीर दौडले सात, दौडले सात, वेडात मराठे, वेडात मराठे, वीर दौडले सात, दौडले सात। नमस्कार, महाराष्ट्राचं मत या खुल्या मंचावर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपल्या चर्चेचा विषय आहे याकूब मेमनला फाशी द्यावी की नको द्यावी। मित्र हो, 1993च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा जाहीर केली होती। खरं तर विशेष टाडा न्यायालयाचे न्यायाधीश प्रमोद गोदे यांनी 2007 मध्येच ही शिक्षा ठोठावली होती। त्या क्षणापासून ही शिक्षा द्यावी की नाही यावर आपल्या देशामध्ये विचारमंथन सुरू आहे आणि आज सुद्धा याच विचाराचा पाठपुरावा करण्यासाठी आपण हे महाराष्ट्राचं मत आपल्या या चॅनलवरून जाणून घेणार आहोत। आणि आज आपल्या या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आणि अवघा महाराष्ट्र ज्यांना फॉलो करतो असे अभिनेते सुलेमान खान, त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते तरुण मुखर्जी, विरोधी पक्षनेते शशिकांत केळकर, त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत बॉम्बस्फोटामध्ये मृत झालेल्या सौ भागीरथी वाघ यांचे पती सयाजी वाघ। या सर्वांकडून आपण जाणून घेणार आहोत की अवघ्या महाराष्ट्राला काय वाटते, याकूब मेमनला शिक्षा व्हावी की नको। सर्वप्रथम आपण जाणून घेऊ सुप्रसिद्ध अभिनेते सुलेमान खान यांना या फाशीबद्दल काय वाटते। सुलेमान जी, आपलं काय मत आहे या फाशीबद्दल? कमाल करते हैं खोगड़े जी, गलत आदमी को फांसी दे रहे हो। मुझे बताइए उसका गुनाह क्या है? बम ब्लास्ट करने वाले कोई और थे, उन्हें ढूंढ लाओ, उन्हें सजा दो। अरे ये बेचारा बाल बच्चे वाला आदमी है, उसका फैमिली है, इसके बारे में तो कुछ सोचो। अरे भाई कुछ तो उस ह्यूमन राइट के बारे में सोचो, उसकी कदर करो। अत्यंत महत्वाचा मुद्दा सुलेमानजींनी उपस्थित केलेला आहे की ह्युमन राईटची तरी आजच्या या जगामध्ये कदर केली पाहिजे। तरुण मुखर्जी जी, आपलं काय मत आहे ह्युमन राईट्स बद्दल? ह्युमन राईट्सचा विचार आम्ही केला नाही असं वाटतं का तुम्हाला? खरं तर त्या याकूबला यापूर्वीच फाशी द्यायला हवी होती। काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय बोलताय? संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर तुम्ही हे असं विधान करूच कसं काय शकताय? विधान करायला कारण आहे ते न्यायालय। हे बघा, कुणाला उचललं आणि फासावर चढवलं असं झालेलं नाहीये। मानवतावाद आपण दाखवायला हवा त्यावेळी तर आपण दाखवतोच। शेवटी हा न्यायालयाचा निर्णय आहे आणि न्यायालयाचा किंबहुना न्यायाचा आदर आम्ही करतो। न्यायालयाच्या पडद्याआड राहून तुम्ही काही वेगळं करताय असं वाटत नाही का तुम्हाला? अवघा महाराष्ट्र बघतोय, तुम्ही अत्यंत गंभीर विधान करताय, याची तुम्हाला जाणीव आहे का? हे बघा खोगळे साहेब, त्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि तरीही बचावाच्या प्रत्येक संधी त्याला आम्ही दिलेल्या आहेत। जगासमोर आमच्या सरकारची प्रतिमा एकदम स्वच्छ आहे। तुमच्या सरकारची प्रतिमा जगासमोर स्वच्छ आहे की नाही हे पडद्यावर आपण पाहू शकतो। आम्ही जनतेचा कौल मागितलेला होता की याकूबला फाशी देणे योग्य आहे की अयोग्य आहे। पाहूया महाराष्ट्राचं काय मत आहे याबद्दल। हे पहा,
70% महाराष्ट्रातले नागरिक म्हणतात की याकूबला फाशी देणं योग्य आहे. मला वाटतं काहीतरी एडिटिंग मध्ये चूक झालेली आहे. हे मत आपण नंतर दाखवू. मला वाटतं की यामध्ये नक्कीच वाढ नाही कमी होईल. मला वाटतं की तोपर्यंत केळकर सर काय म्हणतायत. केळकर सर, याबद्दल तुमचं काय मत आहे की हे म्हणतायत जगासमोर यांची प्रतिमा स्वच्छ आहे म्हणे. खरं तर हत्या ही तशी क्रूरच आहे आणि मला एक आवर्जून सांगायचं आहे ते म्हणजे असं की माझ्याकडे इथे 1847 पूर्वीचा एक संदर्भ आहे. केळकर सर थांबा. तुम्ही जुन्या काळातली भाषा करू नका. आज महाराष्ट्र 2015 मध्ये दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्रात 2015 मध्ये काय म्हणतो हे तुम्ही सांगाल तर बरं होईल. जुन्या काळातलं सांगू नका. नितीनजी तुम्ही माझा ऐकून आधी घ्या. जरी समजा तो 1847चा जरी समजा संदर्भ असला तरी सुद्धा मी बोलत असताना इथे त्याचा संदर्भ देत असताना मी जे तुम्ही बोलताय त्याला पुष्टी देणारं बोलतो हे आधी तुम्ही जाणून घ्या. परंतु माझ्या मताला तुम्ही पुष्टी देताय. मला वाटतं की तुम्हाला बोलायची जास्त संधी दिली पाहिजे. बोला तुम्ही. बोला. अवघा महाराष्ट्र पाहतोय. बोला. कमाल करते हैं खोगड़े जी. एक 2-3 चित्रपटामध्ये काम केलं आणि आपलं मत नोंदवलं म्हणजे त्याला शहाणपण म्हणत नाहीत. संदर्भासहित बोलणं, पुराव्यानिशी बोलणं याला काहीतरी महत्व असतं. व्यक्तिशः आरोप करू नका. थेट मुद्द्यावर बोला. याकूबला फाशी देणं योग्य की अयोग्य? याकूब हा विषय महत्वाचा. केळकर साहेब, तुम्ही मला एक सांगा, तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने बोलताय? नाही, कसली आली आहे स्वच्छ प्रतिमा? मारेकरांच्या पंक्तीत जाऊन बसलो आहोत आपण. ही तर सरकार प्रायोजित हत्या आहे. तुमचं सरकार अमानुष आहे. फाशी दिल्यानं प्रश्न सुटत नाही. मी तर म्हणेन फाशीचा कायदा रद्द व्हायला हवा. परस्पर विरोधी मतं मांडू नका तुम्ही. मला एक सांगा, मी लेकिन आप गलत न्यायालयाचा आदमी को निर्णय आणि त्या न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर केलाय. आणि आम्ही तो आदर करतो, पण याचा अर्थ असा आहे की मानवतावादी जो काहीतरी आपल्याकडे असलेला कायदा आहे त्याचं मानवतावाद तुम्ही चालणार नाही का तिथे? आणि म्हणतो तुम्ही ते म्हणायचे असं. आणि अभिनयाच्या बाबतीत ये बात म्हटलं. गलत है. ऐसा नहीं जरा हो थांबाल सकता का? है. एक नवीन विचार या चर्चेतून पुढे आलेला आहे. म्हणजे मानवतावादी दृष्टिकोनातून फाशीचा कायदा रद्द व्हायला हवा. हो, अवघ्या महाराष्ट्राचं हेच मत दिसतंय की फाशीचा कायदा रद्द व्हायला हवा. मारेकऱ्यांच्या पंक्तीमध्ये आपण जाऊन बसायचं नाही, कारण दया हाच सर्वोत्तम मार्ग आहे. वाह, खूप छान. मानवतावाद. भेकड लोकांनी आपला शंडपणा लपवण्यासाठी चढवलेला नवीन बुरखा मानवतावाद. काय तर म्हणे, आरोपींना दया दाखवा, कारण ती सुद्धा माणसंच आहेत. अरे मग त्यांनी घडवलेल्या बॉम्बच्या स्फोटात मेले ते कोण होते? ती माणसं नव्हती, किडामुंगी होते ते. या आरोपींच्या मागे बालबच्चे आहेत आणि त्या मेलेल्यांच्या मागे कुणीच नव्हतं. कुणाचा बाप गेला, कुणाचा नवरा, कुणाची बायको. करत्या पुरुषा मागे भीक मागून जगायची वेळ आली असेल त्यांच्यावर. आता झगमगीत प्रकाशात एसी रूम मध्ये बसून ट्विटर आणि फेसबुकवर आपली मतं मांडणाऱ्यांना काय कळणार त्यांचं अंधारातलं चिणं? तुमची बायका पोरं गेली असती तर दाखवली असती दया त्यानं? 25 वर्ष न्यायासाठी औंढे घेऊन जगतोय आम्ही, आणि आता आमच्या पदरात काय टाकताय तुम्ही? दया का म्हणून दया दाखवायची? पुन्हा या मोकाट जनावरांनी आमच्या देशात घुसून आमचे मुर्दे पाडावेत म्हणून आम्ही त्यांना दया दाखवायची? ठीक आहे, दया दाखवायची आहे ना, दाखवू त्यांना दया. आमच्या तुकोबांनी सांगितली तशी. दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. या कंटकांना ठेचून काढणं ही आमची दया. यांना जर सोडून दिलं तर नाही, इतिहास आम्हाला असं करू देणार नाही. कवटी खालचा सडलेला मेंदू जरा खाजवून बघा, आठवा तो इतिहास. इथंच कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज जवळ घडलेला, जेव्हा शिवाजी राजांच्या सरनोबतानं, प्रतापराव गुजरानं अशीच एका सैतानाला दाखवली होती दया. मुजरा महाराज, या कोंडाजी, आम्ही आपलाच इंतजार करतोय. महाराज, अव तातडीनं बोलावणं धाडलं सा म्हणून टाकोटाक आलो बघा. हालात ही तशीच आहे.
आमच्या या कोंड्यानं हा पन्हाळगड जिंकून घेतल्यापासून आदिलशाही पार खवळून उठलीय. अहो खवळू द्या की मग. नुकतंच त्याच्या 13वा जेवलोय आम्ही. आहा, अजून या म्हणव किती बी हितच गाडून टाकू त्यासनी जित्तीच. वैराज कोंडाची फर्जंदानी नुसत्या 60 मावळ्यांनीशी यो पन्हाळा जितून घेतला. अहो 2,5-3 हजाराची आदिलशाही फौज पर आमच्या या 60 भूतासनी बघून बुडाला पाय लावून पळाली. अहो प्रतापराव, आम्ही 60 जण तर होतो. तुम्ही त्या मिर्झा राजाच्या छावणीत एकटच घुसला टाकी. अहो उगाच नाही राजाने तुम्हाला प्रतापराव इनाम दिला. राजे, पूर्वी याच पन्हाळ्यावर तुम्हीच कोंडला होता त्याला. तेव्हा सिद्धी जौहरच्या 40,000 सैन्याला पन्हाळा जिंकून घेता आला नव्हता. पण या 60 वाघांनी अगदी कमाल केली. म्हणूनच विसाजी पंत ही आदिलशाही तडफडतीये. आजवर 350 वर्षांचा शिरस्ता होता. पातशाहीनं जुलूम करावा आणि आम्ही मुकाट्यानं तो सहन करावा. बेलाग उधळलेल्या खोंडाने आमची उभी पिकं उद्ध्वस्त करावी. घरादारांची मसणवट व्हावी. पोरी बाळींची अब्रू अशी उघड्यावर कुस्करली जावी आणि आम्ही मात्र त्या जळणाऱ्या चितेतलं प्रारब्ध उघड्या डोळ्याने पाहू. असहाय्यपणे गावकूस सोडून दऱ्या डोंगऱ्यांचा आसरा घेऊन राहावं लाचारपणे. हा झाला आजवरचा इतिहास. पण आपल्या साथीनं, तुम्हा सर्वांच्या साथीनं आम्ही तो बदलला. या जळणाऱ्या चितांची आग जेव्हा मराठ्यांच्या काळजात उसळते तेव्हा कसे वणवे भडकतात हे उभ्या जगानं पाहिलं. दऱ्या डोंगरांचा आसरा शोधणारे हात त्याच डोंगरातले दगड उचलून भिरकावतात तेव्हा त्या मनगटातलं बळ हत्तीनंही लाजवतं. पातशाहीच्या नांग्या ठेचून आम्ही हे दाखवून दिलं की मराठा भडकला तर पाणीही मागू देणार नाही. पण मग आता काळजी कशा पाहिजे महाराज? नाही प्रतापराव, त्याची काळजी नाही. आमच्या शब्दाखातर कुर्बान होणाऱ्या मावळ्यांनी आमच्या शिरावर ठेवलेलं हे जबाबदारीचं ओझं आहे. आजवरचा पराक्रमाचा येळकोट केला, अवघा मुलूक काबीज केला. पण आता मात्र ही दौलत सांभाळली पाहिजे, जपली पाहिजे. स्वकीयांकडून खुशामत करून फक्त स्वतःचीच पाठ थोपटून घेत राहणं आता आम्हाला शक्य होणार नाही, ते साधणारही नाही. राज, मग पुढचा मनसुबा सांगावा. कोंडाजी, पन्हाळा जिंकल्यामुळं आदिलशाही खवळून उठलेलीच आहे. कैक हजारांची कडवी पठाणी फौज घेऊन खान बेहलोल आपल्यावर चालून येतोय. मग त्याला बी चेचूया की. चेचायचाच, पण त्याच्याच मुलखात. इथली गवताची काडी सुद्धा वारे मोल उधळू द्यायची नाही आपण आता. आमच्या राज्याभिषेकाचा सोहळा पाहण्यासाठी आसुसलेली ही माती या सुलतानांच्या रक्तानं अपवित्र नाही करायची आम्हाला. कुडतोजी, आम्ही आपणास प्रतापराव हा दिलेला किताब सार्थ ठरावा. या बेहलोल्याची नांगी ठेचा, त्याच्याच मुलखात गाठून खुर्दा करा त्याचा, आणि याद ठेवा, पाणीही मागू देऊ नका त्याला. आलं ध्यानात महाराज. महाराज, या बहलोल्याची फिकीर सोडाच तुम्ही. नाही त्याला न्यस्तनाबूत केला तर तोंड नाही दावत तुम्हासनी. तुमच्या पराक्रमाचा भरोसा आम्हास आहेच. प्रतापराव, उदंड यश पदरात घेऊन या. आई भवानीचा आशीर्वाद आहे तुम्हाला. खानास गर्देस मिळवा, उमराणीमध्येच ठेचा त्याला. आज्ञा राज, येतो. चला र. जगदंब जगदंब. सिद्दी मोहम्मद, हुजूर, और कितने दिन लगेंगे हमें वो बरनाला तक पहुंचने में? बस हुजूर, बरसात के मौसम तक हम पहुंच ही जाएंगे. या खुदा,
कब होगी ये बरसात आपकी रहमत की? रेगिस्तान सी तपती इस मिट्टी में हमारी तमन्नाएं जल रही है। कब नजर आएगा वो सिवा? सिवा सिद्दी मोहम्मद, हुजूर, ये गर्मी का मौसम हमारे तन बदन को जला रहा है। कोई तो हमारी प्यास बुझाओ, कोई तो बुझाओ। हुजूर, हुजूर, क्या हुआ? पानी नहीं लाए? हुजूर, मराठे, क्या मरहट्टे? मराठे आए हैं। डोन नदी पर मराठों ने कब्जा कर लिया हुजूर। मरहट्टे यहाँ कैसे आ सकते हैं? आ सकते हैं हुजूर, आ गए। डोन नदी के किनारों पर मराठों की झुंड खड़ी है। पानी की एक बूंद नहीं ला सके हम। हमारा सारा सिपाही पानी के लिए तड़प रहे हुजूर। सिद्दी मोहम्मद, हुजूर, काटो उन मरहट्टों को। हमें पानी चाहिए, पानी। जाओ। जी हुजूर। हर हर महादेव। कौन हो तुम? खान बहलोल, स्वतःच्या मरणाची ओळख लागना वैर तुला? मरहट्टा? हाय, मरहट्टाच. तुमच्या सारख्या उन्हाट लांडग्यांच्या नाकात येसन खोचणारा मरहट्टा. गुडतोजी गुजर. प्रतापराव. वय प्रतापराव, त्योच प्रतापराव मिर्झा राजा जयसिंगाला भिडल्याला. आणि आज तुझ्या मड्याव तांडव खेळायला आलोय. आणि तू कुठं निघालास? पाणी प्यायला? अरे माझ्या राजाची आण हाय, तुला पाणी बी मागू द्यायचं नाही. ये मोरा, आमच्या अंगातलं पाणी दावतो तुला. ये. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. पानी. अरे भागो भागो, सिद्दी मोहम्मद पर की मारे गए. क्या? हुजूर, 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 हमारा एक हाथी पानी के लिए तड़प रहा है, अपने ही सिपाहियों को कुचल रहा है. क्या करें बताइए, क्या करें? अरे करना क्या है? दुश्मन से रहम की भीख मांगो। या अल्लाह, पानी, पानी, रहम, रहम, रहम। गुनाह बख्श दो दयावान, गुनाह बख्श दो. ओ खान साहब, आला नव आमच्या मोर गुडघ्यावर रांगत. जी बेलोल खान, हुजूर. अरे वाघाची डरकाळी घुमली का कोल्ह्या कुत्र्याने अशी करवंदाची जाळीच पकडायची असत्या. दया करो रहम दिल, बादशाह के हुक्म से हम यहाँ आ गए. राजा सिवा, राजा सिवा से हमारी कोई दुश्मनी नहीं. हमारी जान बख्श दो, हमारी जान बख्श दो. हम आपके स्वराज्य की तरफ मुड़कर भी नहीं देखेंगे कभी. नहीं सेनापति जी, इसकी फिजूल बातों में मत आना. हमारी जमीन पर जो नापाक कदम पड़ते हैं उन्हें हम जमीन तो देते हैं, लेकिन सिर्फ इनकी कब्र के लिए. यही अतीत हम दोहराएंगे. काट डालो इसे, काट डालो. थांबा सिद्धी, थांबा. शरणागताला मारणं ही माणुसकी नव्ह. द्या सोडून त्याला. हाँ, छोड़ दो हमें. बड़ी बड़ी कृपा होगी. हो सेनापती, सिद्धी हिलाल म्हणतात ते खोटं नाही. अहो या सापाला दूध पाजलं तरी ईशच वखणार येऊ. हाँ सेनापति जी, ये तो जहर ही उगलेगा. हा, हे म्हणतात ते बरोबर आहे. याचा फैसला राज करतील. अहो आनंदराव, वळचणीला आलेल्या कुत्र्या मोरबी तुकडा फेकतो आपण. ते दोस्ताचं हाय का दुश्मनाचं याचा विचार नाही करत. मी एका माणसाला दया का नाही दाखवायची. म्या सांगतोय नव, सोडा त्याला. ये बैलोल खान, जी हुजूर. जा. सोडला तुला, हाँ माफी दिली तुला. जा. जी हुजूर. खुदा हाफिज, खुदा हाफिज. खुदा आपका भला करे. आनंदराव, महाराजासनी पन्हाळगडी खालीता धाडा. आपण जय झालो म्हणावं. त्यासनी म्हणावं आता समज कसं झोकात होईल. चला.
काय? खानाशी सलाह केला? कोणत्या मतलबे? दाती तृण धरून आलेला बेहलोल म्हणजे काय निरुपद्रवी सशाची औलाद वाटली की काय तुम्हाला? कुडतोजी, त्या खानाचे 4 तुकडे करून चौमार्गी फेकले तरी त्याची पापे मिटणार नाहीत. त्या दगाबाजाला ठेचा ऐसा आमचा हुकम. आपण त्याची सलामत सोडला. कोणाशी पुसिले हे उद्योग करताना? राज्याचे सरनोबत आपण, पण शिपाईगिरी ही आपण साधली नाही. आता हा दुखावलेला लांडगा पुन्हा उच्छाद मांडेल, बर्बादी करेल रयतेची. त्याशी ठेचा नेस्तनाबूत करा. या उपरी आम्हास तोंड दाखवू नका. राज नाही, नाहीच तोंड दाखवणार राज, नाही दाखवणार तोंड. त्या बहिलोल्याचं शिर कापल्या बगार नाही तोंड दाखवणार. बहिलोल खान, अरे उलट्या काळजाचा निघालास तू. पर दोष तुझा नाही. तुझं काळीज उलट आहे का सुलट हे त्या दिवशी मीच बघायला पाहिजे होतं, तुझा कोथळा काढून. पर चुकलं. पर आता कसा गावणार तू? खाता पिता उठता बसता नुसता तू दिसतोयस डोळ्यामोर. अरे आम्ही माफी दिली तुला आणि तू दगाबाजी केलीस. आमच्या नजरेआड गाव जाळीत सुटलास आमचीच पुण्याता. आता एकदा तुझा ठाव ठिकाणा लागू दे, मग तुला सोडणार नाही. महाराजांची आण हाय मला. बेलोल खान, बेलोल खान, बेलोल खान, बेलोल खान, बेलोल खान. बघितलं नव सरनोबत? अव एवढा पराक्रमाचा डोंगर उभा केलासा, पर धर्मवाट म्हणून एका फुंकरीत उडीला तुम्ही. अव 10 मास लोटले. तो भैलोल्या आता येताळावानी खुमायला लागलाय पुन्हा. सेनापति जी, हमने आपको बोला था. देखिए अब इन 10 महीनों में कितनी लूट की उसने. बंकापुर, मिरज, चंगड़, कोल्हापुर ऐसे नामचीन गांव को भी उस शमशान बनाया उसने. गड्या हो, आमची चूक झाली. शर्मिंदा आहोत आम्ही. आणि आमच्या चुकीचं मोल रयतला मोजायला लागतंय. पण ही चूक आम्ही निस्तारणार. वय आम्हीच निस्तारणार. हवं कुठं निघाला सा सरनोबत? महाशिवरात्री हाय. शंभू महादेवाच्या दर्शनाला चाललोय. येतोच आम्ही. तवर आपली छावणी सांभाळा. चला र. सरनोबत, बेहलोल खान मोठी फौज घेऊन गडिंगलज जवळच्या नेसरी भागात घुसलाय. काय? बहिलोल खान? चला चला, त्याला खतम केल्या बिगार आता महाराजांनी मुजरा नाही करायचा. पण सरनोबत आपली फौज? आपण तर 7 जणच आहोत की. अरे 7 तर 7, पर एक साथ जाऊ आणि दुश्मनावर तुटून पडू. चला, हर हर महादेव. क्या मरहट्टे फिर से आ गए? आने दो इन मरहट्टों को, आने दो. बेलोल खान, बेलोल खान. आओ प्रतापराव, आओ.
पिछले 10 महीनों से बड़ी तमन्ना थी तुमसे मिलने की। अल्लाह ताला भी बड़ा रहम दिल है, हमारी तमन्ना पूरी हो गई। अरे प्रताप राव, अरे आपकी वो फौज कहाँ है? अरे बैलोल्या, फौज घेऊन सामना करायचा असतो तो मर्दाचा। अरे बाजारात छाती काढून हिंडणाऱ्या रांडुळ्यावानी अवकात तुझी। एक डाव मी ज्या सुतरिवली होती ते विसरलास काय? कैसे भूलेंगे हम प्रताप राव, कैसे भूल सकते हैं? कुछ नहीं भूले। उस दिन घुटनों पे रेंगते हुए तुम्हारे सामने आए थे और हमारी खुशकिस्मती ये कि तुमने हमें आजाद किया। हाँ, लेकिन बाद में एहसास हुआ वो खुशकिस्मती नहीं है, हमारा बदनसीब था कि तुम्हारे एहसान के तले हम दब गए। काश काश उसी दिन तुम हमें कुचल देते, लेकिन भीख में मिली जिंदगी से हर रोज कुचलते जा रहे हम। प्रताप राव, उस दिन हम प्यासे थे, जरूर प्यासे थे, और आज भी हमारे मन में प्यास है, तुम्हारे खून की प्यास। हाँ, तुम्हारे खून की प्यास। तुझे ते ताण कधीच भागायचे नाही। अरे मराठ्याचा रगात आहे, सांडलं तरी वनवाच पेटवतं, त्या वणव्यात वाळल्या गवतावानी जळून जाशील। सिर्फ 6 बंदे हैं। कितने? सिर्फ 6 बंदे हैं पीछे, और मिजाज देखो इसके। अरे ये बैलोल्या, शिकार करणारा वाघ आपल्या पाठीशी किती जण आहेत हे बघून पुढे चालत नाही कधीच। मिजाज अशी पाठीशी नसती, समोर तलवार धरलेल्या हातात असते, हातात। मागच्या 6 जणांचं बी कौतिक नाही, आमचं लढणारं मनगट एक, निष्ठा बाळगणारं छातवानी एक, आणि त्या छातवानात पुजल्यालं दैवत बी एकच, राजा शिवाजी। राजा शिवाजी। और तुम्हारे सामने ये जो मौत है उसका क्या? डर नहीं लगता तुम्हें? अरे हाड, डर असतं तर हित यायचं धाडच केलं नसतं। बेशक बेशक, पर आज तुम हार जाओगे प्रताप राव। मुझे तो बहुत तरस आ रहा है तुम पर। अरे अरे हार जितीचं कौतिक नाही आम्हाला। मेलो तरी स्वर्गाच्या दारावर यशाचंच तोरण बांधू आम्ही। मग येणारा काळ ठरवल कोण जिंकला न कोण हारला। बोला हर हर महादेव। कोई तो रोको उसे। कैसा पागल है ये? अरे रोको उसे। क्या हर हर महादेव। राजा राजा, या प्रतापरावाचा शेवटचा मुजरा, तुमच्या सरनोबताचा शेवटचा मुजरा। राजा, आता आमच्यामुळे तुमची मान कधी बी झुकणार नाही। आम्हीच आमची मान तुमच्या पायाशी उतरून ठेवतोय। राजा, या स्वराज्यासाठी जय भवानी, जय शिवाजी। काय केलं हे कुडतोजी? आम्ही म्हटलं आम्हास तोंड दाखवू नका म्हणून असे जीवानीशी उधळा, नावापरी प्रताप केलात। पण आता आम्ही आपणास कोठे पाहू? लाखांचा पोशिंदा म्हणून वृथा अभिमान बाळगणारे आम्ही, पण आमचे पोशिंदे हे आहेत
हे महाराष्ट्राच्या कोटी कोटी पिढ्या उद्या वदतील की सार्वभौम सिंहासनाच्या निर्मितीसाठी आम्ही 32 मण सुवर्ण वितळवलं. पण नाही, या सुवर्णापरी ही अनमोल अशी रत्न वितळवलीत आम्ही, आणि याची भरपाई कदापिही होणार नाही. जगदंब. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. या 7 मावळ्यांनी डोळे दिपवणारा पराक्रम घडवला. आजही गडिंग्लज जवळच्या नेसरीच्या खिंडीत जाऊन बघा, या 7 मशाली तेवतायत. अरे पण माहिती कुणाला आहे हा इतिहास? कुणीतरी एक सिनेमावाला उठतो आणि स्वतःचा गल्ला भरून घ्यायसाठी म्हणतो की वेडात मराठे वीर दौडले सात. मग 7च का, एक 7 का नाही? अरे पश्चातापाच्या आगीत होरपळणाऱ्या या 7 वीरांची गाथा कळणार कुणाला? मरणाची पर्वा न करता लाखांच्या फौजेवर तुटून पडणाऱ्या या 7 मावळ्यांची घालमेल समजणार कुणाला? आजही ते 7 आत्मेत तडफडून आक्रंदन करतायत की अरे आम्ही 7 जण पेटून उठलो होतो, आता तुमच्यातला एक जण तरी उठा.
आहे